बॅग तिकडे लिहिलं बॅग हे दपाडी ठेवत बोल. तर आपण पाहू शकाल या पुढील सामना आपण पाहू शकाल धामोटे विपक्ष आपण पाहिलं तर मोपाडा शिंदेवाडी आपण पाहिलं तर नक्की शिंदेवाडी आपण पाहिलं तर एक चांगला संघ नाबादलेला संघ. तर इथे मात्र कल्पेश आणि परेश ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकाल समीर सूरज बोल कोडात नवीन संपलं. अरे पण बोल इथून काय करतात लगेच आणल्यात का आता हे जुने विजय संघ आणि दोघांमध्ये ना. दुसरा कोरा कागद फाड थोडा मोठीच फाड त्याच्यामध्ये 2 कर हे फक्त डाग बीक ठेवू नको हे लाल बिल. तर नक्कीच आपण पाहू शकाल अंतिम फेरीमध्ये आपण पाहिलं तर चिठ्ठ्याचा कार्यक्रम होणार आहे दोन्ही संघांमध्ये. तर इथे सिंधुवाडी नाणेफेक जिंकले आपण पाहिलं तर सूरज गोलंदाजी मार्कवर आणि आपण पाहिलं तर स्ट्राईकवर फलंदाज कल्पेश एक चांगला हायटर फलंदाज. इथे मात्र पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हवायचा चेंडू जाईल आउट सीमा रेषा पलीकडे येणारा पहिला षटकार आणि षटकाराने मात्र श्रीगणेशा केलाय. धामोत्री टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 6 धाबा धावफलकावरती कल्पेशच्या नावावरती मात्र कोरले गेले. सहा धाब्याचं साईन आपण पाहिलं तर नक्कीच श्री गणेश मात्र झालं. सूरज वरती मात्र हल्ला चढवण्याचा प्रयत्न मात्र पहिल्या चेंडूवरती आलेला हा गगनभूमी षटकार आणि षटकाराने मात्र श्री गणेश झाले. टीम आपण पाहू शकाल धामोठ्या टीमच्या माध्यमातून कर्जत विभाग आणि रसायनी विभागामध्ये ही लढत चालू आपण पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेला हा सुरेख फटका 2 धाबा सहजरित्याने पूर्ण होतील आणि 2 धाब्याच्या साईन मात्र तिसऱ्या धाब्यांची गरज असताना मात्र 2 धाब्यावरती मात्र रोखला गेलाय. तर मात्र 2 धाब्यावरती मात्र थांबवलंय कल्पेशचा. आपण पाहू शकाल 2 धाब्याच्या सायन संघ जाऊन पोहोचेल धामोठी टीम आपण पाहू शकाल 8 या अंकावरती. आठ धाबा धावफलकावरती आपण पाहिलं तर 2 चेंडू मध्ये आपण पाहायला मिळेल. हो धोत्रे साहेब या चिठ्ठ्या कसा काय उडवायच्या ते बघ. हो धोत्रे या उडून घे चिठ्ठ्या. ते आला बोलव एक विजय संघ आपले काय तो 2 बॉल 8 का रोशन रोशन कोणतरी. तर नक्कीच आपण पाहिलं पुढचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज इथे मात्र हा सर एक चेंडू जबरदस्त चेंडू फेकला गोलंदाज. आपण पाहिलं तर सफल होण्याचा प्रयत्न मात्र डॉट चेंडू आलाय आणि डॉट चेंडूच्या साईने मात्र 8 धावावरती मात्र रोखला गेलाय. शिंदेवाडीचा पाठव रे. हे 12 आहे हो इथं 12 आहे ना आहे का हे बाला इकडे इकडे संजय हरेले रे चिठ्ठी ही चिठ्ठी जशी बनवली तशी बनवली पण तिकडेच बनव तिकडेच लपून ती पण तिकडे.
नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने एक सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला कल्बेशच्या माध्यमातून. हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, चौकाराच्या साईनं मात्र जाईल वन डाऊन सीमारेषा पलीकडे जाणारा चौकार, आणि चौकाराच्या साईनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ते 15 या अंकावरती. तर नक्कीच चिठ्याचा कार्यक्रम होतोय इथं, मात्र चिठ्ठ्या आपण पाहू शकाल. नक्कीच दोन संघामध्ये उडवल्या जातील. विजय संघाला बाय दिली जाईल. आपण पाहू शकाल नक्कीच जो संघ विजय होईल तो संघाला मात्र बाय दिली जाईल. पण इथं मात्र कल्पेश सारखा फलंदाज इथं मात्र तापण्यासारखा प्रयत्न मात्र करेल, पण इथं कार्पेटच्या साईनं मात्र चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न केलाय आणि एका सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या साईनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 16 अंकावरती. शेवटच्या चेंडूवरती आलेली ही सिंगल आपण पाहू शकाल. 6 चेंडू आणि 16 धावांचं अतिक मात्र खेळी आपण पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती षटकाराला असं वाटलं असेल कारण नक्कीच 35 ते 30 धावा मात्र या षटकामध्ये जमा करेल, पण इथे मात्र नक्कीच जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली. गोलंदाज आपण पाहू शकाल नक्कीच सुरेशच्या माध्यमातून. तर वैयक्तिक 6 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. धावफलकावरती धावा येऊन पोहोचल्यात. अद्यापच आपण पाहिलं तर 16 धावा आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये मात्र झाल्यानंतर आपण पाहिलं तर वैयक्तिक मात्र स्वतःचा पहिला आणि शेवटचा षटक हाणामारीचा षटक असलेला अमर हा गोलंदाजी मार्कवर फुलटा चेंडू हवाई सप्पर. हा चेंडू जाईल आउट सीमारेषा पलीकडे. अजून एक दंडेदार षटकार आणि षटकाराच्या सायनं मात्र संघ जाऊन पोहोचेल 22 या अंकावरती जाऊन पोहोचलाय संघ. आपण पाहू शकाल धामोते टीम चांगली खेळी पाहायला मिळते कल्पेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार आपण पाहू शकाल. नक्कीच कल्पेशने मात्र चेंडूला फिरकावून दिलाय. चेंडू आउट प्रेसच्या पलीकडे जाणारा षटकार येईल आणि अंबरवरती मात्र हल्ला चढवण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल झालाय. थोडा कमी कर रिंग वरची. बस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते सोनू. फलंदाज आपण पाहिला तर बॅटची कडा मात्र पहिला झटका मात्र मिळाले कल्पेशच्या माध्यमातून. चांगला खेळ केला होता कल्पेशना, पण इथं मात्र तंबूच्या असलेला बॅक टू डगआउट पहिली विकेट. मात्र हा चेंडू फिरकावलाय हवाई सप्पर चेंडू आउट पार सीमारेषा पलीकडे जाणारा अजून एक गंभीर षटकार आणि या षटकाराच्या साईनं मात्र संघ जाऊन पोहोचेल 28 या अंकावरती. 28 या अंकावरती हा सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा दिवस गाजवला होता टीमनं आपण पाहिलं तर धामोदे टीमनं, पण पहिला दिवस सिंगवाडी टीमनं मात्र गाजवला होता. पाहिलं तर नक्कीच दोन्ही सामन्यामध्ये हा रोमॅन्टिक सामना आपल्याला पाहायला मिळाला. ऑफसाईडच्या दिशेला सुरेख फटका. हा चेंडू मात्र ऑफसाईडच्या दिशेनं फिरकावलाय. चेंडू मागे धावतोय शत्रशन. एक धावतो सहजरित्याने पूर्ण अडवला गेला चेंडू. सुरेख शत्रशन पाहायला मिळतंय. 2 धाबा सहजरित्याने पूर्ण तिसऱ्या धाबांसाठी निघालं. 3 धाबा मात्र सहजरित्याने पूर्ण झाल्या आणि 3 धाब्याच्या साईनं मात्र संघ जाऊन पोहोचेल 31 या अंकावरती. पहिली विकेट मात्र तंबूच्या असलेला जरूर आले, पण इथं मात्र त्याच्या जागावरती मात्र जाऊन पोहोचलेला सोनूच्या नावावरती मात्र पहिला षटकार आला. त्यानंतर आपण पाहिला तर नक्कीच सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाला. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज त्याच्या माध्यमातून परेशच्या माध्यमातून सलामीवीर मैदानामध्ये अजूनही रवानामध्ये तटस्थ उभा आहे. आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून कुठला मोठा फटका आला नाही. परेशच्या बॅटमधून एक मोठा फटका अपेक्षा असेल धामोदी टीमसाठी.
नक्की आपण पाहिलं तर 4 चेंडू मात्र फेकले त्या षटकामध्ये. अंबर एक चांगला गोलंदाज होता, चांगली गोलंदाजी सुरेख मात्र पहिला चेंडूवरती आला षटकार. त्यानंतर आपण पाहिलं तर तिसरा चेंडू सुद्धा षटकार आणि चौथा चेंडू आले. नक्कीच 3 धाबा घेऊन गेलाय. अजूनही 2 चेंडू इथे मात्र हा जबरदस्त चेंडू हवाई सप्पर चेंडू अजूनच जाईल. परेश मध्ये ती क्षमता होती, सलामी वीर का मानलं जातं. इथं मात्र चेंडूला मात्र फेरकत जाईल. चेंडू गेला सीमा रेषा पलीकडे. अजून एक दर्जेदार षटकार येईल आणि षटकाराच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचेल. 37 धाबा 1 विकेट्स आपण पाहिला तर नक्कीच चांगली गोलंदाजी करावी होती. या शेवटच्या मुंबईला 2 षटकाचा सामना, शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. इथं मात्र हा चेंडूला मात्र फिरकवण्याचा प्रयत्न, पण इथं मात्र पंच तटस्थ होते. आपण पाहू शकाल हा चेंडू जाईल डॉट आणि 12 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. धावफलका होती धावा 37, येणारे चेंडू असतील 12 आणि धावसंख्याची गरज असणार आहे ती 38 धावांची. 38 धावा आपण पाहिलं तर या 2 षटकामध्ये, या शेवटच्या मुमेंटमध्ये आपण पाहिलं तर वेलीचा भान इथं मात्र नक्कीच वेळ मात्र भरपूर मात्र या सामन्यासाठी मात्र उपयोगी केले गेल्या. 37 धाबा मात्र ठोकून काढले दामोदर टीमना. येणारी टीम असेल 38 धाब्यांची गरज असणार आहे. चेंडूची पूर्तता करा आपण पाहू शकाल. नवीन चेंडू खेळवले जातील. एकच चेंडू ना. यार आया खूपच आत्मोर करलो इथलं खाली ओजर कसं एंड रॉकी भाई इकडे म्हणा ये समीर आणि कोण आयरिस वाढव रे. आयरिस वाढव. कितीवर आलाय परेश 60 वर 50 कर केला का. आता काय कर माहित आहे का, तो गेन आहे तो बारका खाली इकडे बटन पहिला बटन झालं तर नक्कीच 38 धावांचा पाठला करत जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. समीर आणि महेंद्र ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. तर वैयक्तिक आपण पाहू शकाल परेश गोलंदाजी मार्कवर पहिला षटक पण पाहिलं तर P1चा षटक 2 षटकाचा हा सामना असेल. 12 चेंडूचा खेळ अद्यापच. समीर आणि महेंद्र ही जोडखाली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. टाइमपास करू नका. नक्कीच आपण पाहू शकाल अजूनही मात्र भरपूर सामने खेळवायचे आहेत. यापुढील होणारा सामना आपण पाहू शकाल विजय टीम आणि आपण पाहू शकाल विजय टीमला मात्र जो संघ विजय होईल त्या संघाला मात्र पुढे ढकलण्याचा प्रयत्न मात्र सक्सेस होईल. मात्र विजय संघाला बाय मिळाली जरूर. इथं मात्र पाहिला तर 12 चेंडू आणि 38 धावांची गरज असताना बरेच मात्र गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज झाले. आपण पाहू शकाल संजय जाणं एंड करणार पहिला चेंडू. इथं मात्र हा चेंडू जाईल. विकेट किपर थोडीशी मात्र चुकी करते. 2 धाबा होतील का सहजरित्यानं पूर्ण आणि 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि इथं मात्र 1+ वाईट चेंडू आलाय. इथं मात्र 3 धाबा बोनसच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दिवाळी दसरा संपली आणि 3 धाबा मात्र मिळाल्या बोनसच्या स्वरूपामध्ये. आपण पाहिला तर नक्कीच धावसंख्या मात्र जास्त असल्यामुळे इथं मात्र बोनस मात्र मिळला जाईल. ही टीम आपण पाहू शकाल ती रसायन टीम आपण पाहू शकाल. नक्कीच शिंदेवाडी टीम. उलटा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं कल्पेश चेंडू खाली पण इथं कल्पेशने केलेली ही चूक कुठेतरी मागणार ठरणार आहे. कल्पेश वरती ती अपेक्षा नव्हती. आपण पाहिला तर एक कल्पेश एक
या संघाचा कर्णधर्ता आपण पाहू शकाल नक्कीच. चांगला गोलंदाज चांगला फलंदाज त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला जरूर मिळतो, पण इथे मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळेल. कल्पेशकडनं चांगला खेळ दाखवला होता, मात्र क्षेत्ररक्षण करत असताना ही चांगली चुकी आहे. मात्र नक्कीच टर्निंग पॉईंट ठरणार आहे. या 4 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. 1 चेंडू आणि 7 धाबा मात्र धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र हा बॅटिंग देखील आपण पहिला तर फलंदाज मात्र बाद होतो. फलंदाज आपण पाहू शकाल समीर 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 हा फलंदाज मात्र बाद होतोय. अमर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. पंच धाव नाही या चेंडूवर. नक्कीच आपण पाहिलं तर फलंदाज मात्र बाद झालाय. अमर नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. नक्कीच जो फलंदाज समीरच्या माध्यमातून अपेक्षा होती 38 धावांचा पाठला करत असताना आपण पाहिलं तर 7 धावा 2 चेंडूमध्ये मात्र ठोकल्यात. पण हा चेंडू जबरदस्त चेंडू फेकला आहे, पण पंचांचा इशारा आमच्या कानाबरोबर पोहोचतो. हा चेंडू खराब आहे आणि खराब लाईन आपण पाहायला मिळाली आहे आणि खराब चेंडूच्या साईन संघ जाऊन पोहोचेल. अजून एक धावसंख्या वाढली जाईल. स्कोर बॅट बोलतातून पाहिलं तर 8 धावा 8 आपण पाहू शकाल. 8 धावा नक्कीच घातके असतात. या चेंडूवरती आता पाहायला मिळाला कोणासाठी घातके असताना 8 धावा. नक्कीच इथे मात्र 8 धावा नक्कीच म्हणलं होतं. फलंदाजासाठी मात्र घातके झाले आहेत. ते मात्र फलंदाज अजून एक बाद होईल. बॅक टू बॅक दुसरी विकेट बॅक टू बॅक फलंदाज होईल बाद. अमर सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो. आपण पाहू शकाल 2 विकेट बॅक टू डगआउट झाले. तंबूच्या अस्त्राला 38 धावांचा पाठला करत असताना ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. कुठेतरी मात्र अडचणीमध्ये येऊन थांबलाय संघ आपण पाहू शकाल. शिंदेवाडी टीम नक्कीच जर आपण पाहिलं तर रसायन विभागातून आलेला हा संघ आपण पाहिला तर मोपाडा विभागामध्ये मानला जातोय. ग्रामपंचायत आपण पाहिलं तर चांगला संघ आपण पाहिलं तर नक्कीच समितीच्या माध्यमातून हा बांधला गेलेला संघ आणि त्याच्या माध्यमातून पहिला दिवस मात्र गाजवला होता या टीमनं. आणि इथं मात्र आपण पाहू शकाल शेवटचा दुसरा दिवस आणि पहिल्या दिवस मध्ये ही लढत चालू आहे. धनुते टीम एक एवढ्या मध्ये हान मारणारी टीम ने आपण पाहिलं तर धनुते टीम एक चांगला संघ आहे. डॉट चेंडूवाला आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिला तर नक्कीच 8 धाबा अजूनही मात्र स्कोर गाठीवरती आहेत. अजूनही मात्र 30 धाब्यांची गरज असणार आहे. 38 धाबांचा पाठला करत असताना शेवटचा चेंडू असेल आणि हा शेवटचा चेंडू सुरू डॉट आला. डॉट आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहू शकतो चुकी झाले मान्य करतोय. आपण पाहिलं तर अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 2 चेंडू मात्र डॉट फेकले त्या गोलंदाजाने. परेशने मात्र चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट मिळवली. 2 चेंडू डॉट. पहिला चेंडू मात्र खराब फेकला होता. त्या चेंडूवरती आलेला चौकार जबरदस्त गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी. 3 चेंडू डॉट आल्यात आणि 3 चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर नक्की षटक शब्दाचा इशारा आलाय आणि 6 चेंडूचा अद्यापच खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 8 धावा. येणारे चेंडू असतील 6 आणि 30 धावांची गरज असणार आहे. बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळतील 5 षटकार. जे 5 षटकार मारतील तो संघ मात्र विजय होईल आपण पाहू शकाल. फलंदाजी करत असताना टीम आपण पाहू शकाल शिंदेवाडी टीम. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल कल्पेश नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल. नक्कीच 6 चेंडू आणि 30 धावांची गरज असणारे 5 षटकार मारावे लागतील. तर मात्र हा चेंडूला मात्र खेळला गेलाय
लेग साईडच्या दिशेनं उचलणार फेकणार 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण होतील आणि या 2 धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल अद्यापच 10 अंकावरती. नक्कीच 5 चेंडू 28 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 28 धावा अजूनही करण्यात येत. आपण पाहिलं तर 5 चेंडू मध्ये 28 धावा करावे लागतील. 10 धावा स्कोर गाठीवरती जाऊन पोहोचल्यात. इथं मात्र हवाईचा प्रचंड आउट पारसी मारेशा पलीकडे जाणारा हा गगनगुनी षटकार आणि षटकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 16 अंकावरती. सोळा धावा स्कोर गाठीवरती जाऊन पोहोचल्यात. अजूनही गरज असणार आहे ती 21 धाव्यांची गरज असणार आहे. अजूनही टेम्पो बन 22 धाव्यांची गरज असणार. आपण पहिला तर नाणेफेकी करण्यासाठी जायचं. सुरेख गोलंदाजी आपण पाहिलं तर सलग विपक्ष तर नक्कीच सालोक टीमचा कर्णधार आणि सालोक पहिल्याच संघाचा कर्णधार यायचा आहे नाणेफेकी करण्यासाठी. तर नक्की मात्र चांगला जल टिपला गेला. अजून एक विकेट मिळेल. रोशन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी करण्यासाठी मी आमंत्रण करेन. मामा घ्या उडवा टोच मामा त्याला उडवा उडवा इथं मात्र बॅटची कडा चेंडू कव्हरच्या क्षेत्रात चांगला झेल टिपलाय. अजून एक विकेट मिळून जाईल. इथं मात्र अडचणीमध्ये आलाय संघ आपण पाहू शकाल सिंधुवाडी टीम. सालोक टीमनं मात्र नाणेफेकी जिंकले. इथं मात्र जबरदस्त बॅकने स्टॉक लगाला. परत चेंडू खाली येईल उचलणार फेकणार. इथं मात्र संघ मात्र पराभूत झाले. टीम आपण पाहू शकाल शिंदेवाडी टीम.